आले पगोडा राईडला आणि बीचला. पण मला आता बीचचं नाव नाही माहिती, फक्त माझ्या मम्मी आणि पप्पांना माहिती आहे. गोराई बीच आहे, पगोडा बघायला चाललोय. हा. ते भाईंदरला आहे. तर ह्याच्यासाठी ट्रेनमध्ये 1 ताससाठी बसायला लागेल. तर चला चला. रुपाली रेडी? हा रेडी. रुपाली पण रेडी आहे. पण आज ऊन कडक आहे. पडलंय. आता बघू आता. We gotta take a night train to the underground city to rock out the fucking ancient walls. We gotta take a night train to the underground city to make us dream and step down in reverse. We gotta take all dirty night train, yeah. We gotta. तर नमस्कार मंडळी. तर मला आता ओरडणार आहे जवळजवळ तिकडे स्टेशनला, कारण मला एकट्यालाच लेट झालं. बाकी सगळेजण स्टेशनला पोहोचलेत आणि माझी वाट बघत आहेत. सारखे फोन येत आहेत, लवकरच जातो. सगळेजण वाट बघवते. सॉरी मला लेट झालं, सॉरी. तुम्ही झालो म्हणून लेट केलं. ही जी पिकनिक आहे ती आम्ही ऍक्च्युली प्रत्येक वेळेस आम्ही कार बाईकने जातो, पण ह्यावेळी आमचे सम्राट शेतकऱ्यांचे सचिव महासचिव बोलले की आपण वेगळा काहीतरी प्रवास करूया, ट्रेनने जाऊया. तिकडनं ऑटो करू. फायदा झाला पाहिजे की नाही? आपण एक्सपिरियन्स व्हायला पाहिजे, लहान मुलांना पण कळायला पाहिजे. आपल्याकडे वेगवेगळे ट्रान्सपोर्ट असतात ते शाळेमध्ये आदित्य आहे. आदित्य नागवा आणि Cause I never wanna play happy families with you, but I like having you around. I'm fully aware this is a flash in the pan, but we can still have fun for now. हॅलो मित्रांनो, तर आम्ही आता महालक्ष्मी ट्रेन पकडली, बोरवडला उतरू आणि तिकडनं ऑटो पकडू. तुम्हाला मी दाखवतो कोण कोण. आणि आता नेक्स्ट स्टेशन बोरुली आहे. बोरुला उतरू आणि तिकडनं आम्ही ऑटो पुढे. साक्षी मॅडम ते तेल पडलं की सर. राणेंनी पाठवलेली थैली. त्या राणे मॅडम आपली थैलीतून, आपल्या थैलीतून तेल खरंच पडलं, मी बघितलं. तर मंडळी बोरुली स्टेशनच्या बाहेर तिकडनं ऑटो भेटेल तुम्हाला डायरेक्ट बोराई जेट. वर सीट बोराई जेटी किती पार्सेल पर सीट किती आहे? बोराई जेटीला जाण्यासाठी किती पर आहे? 30 रुपये पर सीट 30 रुपये. ओके, हमारी मंडळी आ रही है. तर आम्ही आता सगळेजण ऑटोमध्ये बसलेले आहोत. ऑटोमध्ये बसलेले आहोत. सत्तर इथे पर पर्सन 30 रुपीज, डायरेक्ट बोराई जेटी. मित्रांनो, बोराई जेटी जवळ आल्यावर तुम्हाला फेरी तिकीट काउंटर दिसेल. इथे पर पर्सन 100 रुपीज आहे. इथे पगोडाला जायचे. लास्ट फेरी मला वाटते 6ची आहे. 6 वाजता इथे बघा बोर्ड लिहिलेलं लास्ट आहे. चालूच असतात फेऱ्या इकडनं. आमचे सर आता तिकीट काढायचं, सरांनी तिकीट काढलेलं आहे आणि इकडनं बोट आहे. चला. आता आम्ही जमतेम बोट आमची बदली झाली असती. त्याला तर अमेरिका पोहोचायचं, जर्मनी. हा, तर ही पगोड्याची बोट आहे.
तर मंडळी पगोडा पोचायच्या अगोदर तिथे आम्हाला स्नॅक्सचं एक शॉप भेटलं. तिथे आम्ही आता घरून राडे मॅडमने आम्ही राडे मॅडमच्या मिसळचा आस्वाद घेतला. थँक्यू राडे मॅडम. छान झाले मिसळ. हां बोला मॅडम. मिसळ खूप छान झाली. तुम्हाला कशी लागली? मस्त, एक नंबर. खाल्लीच पण नाही. हां. एक नंबर. आम्ही तुम्हाला सगळ्यांना मिस करतो. हे पण सांगा. राडे मॅडम थँक्यू. मिसळ 103 डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये आम्ही चाललो असतो. हां बघा चांगला नाश्ता आमचा झाला. कांदा पोहे, मिसळ पाव, खाल्लेले आणि आता आम्ही चाललोय पगोड्याच्या दिशेने. पकोडा काय दिसेल तो. एक विशिष्ट माहिती तुम्हाला देतो. 2 गोष्टी आहेत त्याच्या. या पगोडामध्ये गौतम बुद्धाच्या अस्थी आहेत. ते श्रीलंकेवरून मागवलेले आहेत. श्रीलंकेच्या गव्हर्नमेंटची परमिशन घेऊन इथे ते अस्थी आलेले आहेत. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यात सिमेंटचा अजिबात वापर केलेला नाहीये. चुन्याने ते कनेक्ट केलेले आहेत. चला मला सांगते मी. चुना आपला आनंद. हा तुम्ही आठवा आजोबा बोलू शकता. आठवा आजोबा. ओके थँक्यू नाकवाजी. थँक्यू. आम्हाला माहिती नसल्याबद्दल तुम्ही माहिती दिली आम्हाला चुना लावल्यावर सॉरी. जेटीपासूनचं पगोड्याचं अंतर फक्त 5 ते 7 मिनिटावर. इवन वी आर इन पॅगोडा नाऊ. सगळे पॅगोडाला पोहोचले आहे. खूप छान आहे. हे बघा सगळं सोन्यापासून बनलं असं वाटतंय पण ते सोन्याचं नाही. पण असं वाटतंय बघा. यायला उचलते महिला इकडे पुरुष इकडे. तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला असं वाटलं आपण थायलंडला चालू. बॅग घेऊन जायला आतमध्ये परमिशन नाहीये. बॅग इथेच ठेवून आतमध्ये जायचंय कारण तिथे घाण होणार म्हणून. खायची वस्तू आतमध्ये घेऊन जायला परमिशन नाही. ओके. बांधकाम आहे. याच्यात एकही सिमेंटचा वापर केलेला नाही. दगड आणि चुन्यांचा वापर केला आहे. जो आपण बाहेरून दिसतो बघितला आतला दृश्य आहे. आणि वैयक्तिक माहिती वेर मॅडम देत आहेत तन्वीला. खास माहिती होणार आहे. 10 मिनिटाचं मेडिटेशन आहे. सगळे आमची मंडळी म्हटले आदित्य येते. मॅडम बसले आहेत. साक्षी मॅडम पण आहेत. साक्षी मॅडम हमेशा फोनवर. तुम्ही मेडिटेशन करा नाही तर काय करा, माझा फोन इम्पॉर्टंट आहे. आणि तिथे रुपाली मॅडम, लहान मुलं पण आहेत तिथे. आणि ते खवरे मॅडम.
आणि इथून आम्ही आता गोराईला चाललोय. गोराईला रिक्षा तिकडनं भेटली. We gotta take a night train to the other